एका छोट्याशा गावात गावाच्या काठावर एक छोटीशी झोपडी होती आणि त्या झोपडीत राहत होती गोड निरागस गौरी. आईबाबा नसल्यामुळे ती एकटीच होती, पण तिच्या मनात मात्र आशेचा छोटासा दिवा नेहमीच पेटलेला होता. गौरी खूप मेहनती होती. ती गावकऱ्यांना मदत करत असे, पाणी भरत असे, झाडू मारत असे. जरी तिला कधीकधी भूक लागायची तरी तिच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीच कमी होत नव्हतं, कारण तिचं मन खूप मोठं होतं. एके रात्री जोरदार पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट होत होता. तेवढ्यात गौरीला एक पांढरी शुभ्र गाय दिसली. तिच्या कपाळावर चांदण्यासारखा चमकणारा तारा होता. गौरीने क्षणाचाही विचार न करता तिला आत घेतलं. सकाळ झाली आणि गौरीने जे पाहिलं त्यावर तिचा विश्वासच बसेना. गायीसमोर सोन्यासारखं चमकणारं दूध भरलेलं भांडं होतं. ते दूध इतकं गोड होतं आणि आश्चर्य म्हणजे ते कधीच संपत नव्हतं. गौरीने ते जादुई दूध फक्त स्वतःसाठी ठेवले नाही, तिने ते गावातील भुकेल्या लोकांना वाटायला सुरुवात केली. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि सगळ्या गावात आनंदाची लाट पसरली. पण गावात एक लोभी सावकार होता. त्याला हे जादू कळलं. तो रात्री गाय चोरायला आला. जसेच त्याने गायीला हात लावला, तारा तेजाने चमकला. गाय म्हणाली, लोभ करणाऱ्याला सुख कधीच मिळत नाही, आणि सावकार घाबरून पळून गेला. गाय गौरीकडे हसली. तुझ्या चांगुलपणामुळेच हे जादू आहे, ती म्हणाली. आणि मग ती हळूहळू प्रकाशात विरली. पण गावात खरी जादू कायम राहिली, एकमेकांना मदत करण्याची. मुलांनो, लक्षात ठेवा, चांगुलपणा, प्रेम आणि निस्वार्थ मदत हीच खरी जादू असते.